नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वी विषय मराठी घटक स्थूल वाचन। पहिल्या विभागातील स्थूल वाचनमध्ये बाल साहित्यिका गिरिजा कीर या साहित्यिकाचा अभ्यास आपण या स्थूल वाचन पाठामध्ये करायचा आहे। याचा पहिला भाग पूर्वार्ध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर चला आपण सर्वात प्रथम प्रस्तावना पाहू। प्रस्तावना या ठिकाणी गिरिजा कीर यांचा हा पाठ जो आहे स्थूल वाचनपर डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेला आहे। विजया वाड यांचा थोडासा आपण परिचय करून घेऊ। सुप्रसिद्ध लेखिका आणि बाल साहित्यिका म्हणजे बाल साहित्यिका विजया वाड यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, लहान मुलांसाठी कादंबऱ्या, नाटकं अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठांकडून DLIT मानाची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। अशा प्रकारे साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांच्यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी लेखिका डॉक्टर विजया वाड यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। त्यांच्या अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयपर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता ह्या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, त्यानंतर चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल प्रमाणात लेखन डॉक्टर विजया वाड लेखिका यांनी केलेलं आहे। तर अशा प्रकारे या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांचा आपण परिचय करून घेतला। तर या ठिकाणी आपल्याला बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा विस्तृत स्वरूपात अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। तर गिरिजा कीर यांनी या पाठामध्ये किंवा यांच्या गिरिजा कीरांबद्दल डॉक्टर विजया वाड यांनी काय विचार मांडलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड ह्या काय सांगतायत की गिरिजा कीर हे नाव साहित्य क्षेत्रातील एक असं नाव आहे की काही वलयांकित असतात नावं किंवा माणसं, तर काही हृदयांकित असतात। गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे। म्हणजे सर्वात प्रथम या ठिकाणी लेखिका काय सांगतायत की प्रसिद्धीच्या झोतामध्ये काही लोक असतात, त्यांच्या भोवती वलय असतं, प्रसिद्धीचं वलय, आणि काही लोकांच्या हृदयात असतात। परंतु गिरिजा कीर या अशा साहित्यिका आहेत ज्या वलयांकितही होत्या आणि हृदयांकितही होत्या। अशा प्रकारे गिरिजा कीरांबद्दल डॉक्टर विजया वाड यांनी सुंदर विचार मांडलेले आहेत। का असं म्हणतायत त्या? कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। गिरिजा कीर यांचं जे लेखन आहे ते माणुसकीला धरून आहे। दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी अशा सर्व माध्यमातून लिलिया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका। या पाठामध्ये गिरिजा कीर यांचा नाटिका, चरित्रे, त्यांनी लिहिलेले कथासंग्रह, बालसाहित्य याची डॉक्टर विजया वाड म्हणजे लेखिका यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे। एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होण्यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे आपल्याला एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीचा आस्वाद घ्यायच्याऐवजी घेत असताना
त्या साहित्यिकाचा अभ्यास करायची आवड आपल्याला लागली पाहिजे. आपला दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. साहित्य कृतीचा आस्वाद आपण घेतोच, परंतु त्या साहित्यिकाच्या मनाचा भाव किंवा त्या साहित्यिकाचे मनातील विचार व साहित्यिकाचा अभ्यास आपण केला पाहिजे. तो दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे. साहित्यिक कोणत्या विचाराने, कोणत्या नजरेने विचार करतो आणि लिखाण करतो, याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, या ठिकाणी गिरजा कीर यांचा परिचय देण्यापूर्वी एखाद्या गोष्टीकडे आपण बघताना आपला दृष्टिकोन कसा असावा, म्हणजे रसास्वादाच्या दृष्टीने किंवा आस्वादात्मक दृष्टिकोनातून आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, हे डॉक्टर विजय वाड सांगतायत, लेखक आहेत. काय सांगितलं बघा, इथे एक चौकट केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट जेव्हा ऐकतो किंवा वाचतो किंवा बघतो आणि ती आपल्याला आवडते किंवा नावडते, मग एखादी गोष्ट आवडते तर त्याचं कारण सांगितलं पाहिजे, आणि ती आवडत नसेल तर ते का आवडत नाही हेही आपण सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आवडीनिवडीचं विश्लेषण करण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. त्याचं विश्लेषण करता यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा रसास्वाद किंवा आस्वादात्मक दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तो करत असताना आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवेत, त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजेच रसास्वाद. एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर त्याच्यातली कोणती गोष्ट आवडली, ते का आवडतं ते सांगणं, ते मांडणं म्हणजे रसास्वाद घेणं. बरोबर. एखादं सहलीला जाण्यासाठीच आपलं ठिकाण आवडलं तर त्या ठिकाणातील कोणती गोष्ट आवडली, काय आवडलं, ते जेव्हा आपण मांडतो म्हणजे त्या गोष्टीचा, त्या ठिकाणाचा आपण रसास्वाद घेतला. म्हणजे रसास्वाद घेणे म्हणजे आस्वाद घेणे, आस्वादात्मक दृष्टिकोन ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. कोणती गोष्ट आपल्याला आवडली हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सात्मक दृष्टीने अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. बघा, इथे समीक्षा म्हणजे काय सांगितलं आहे की एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सात्मक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजेच कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. समीक्षेची पहिली पायरी, समीक्षा थोडासा विस्तृत विषय झाला, पण समीक्षेची पहिली पायरी म्हणजेच त्या गोष्टीचा रसास्वाद घेणे. त्यामुळे आपल्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल, शोरूममध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा काय करतो, आपण त्याची एक ड्राईव्ह घेतो, त्याची एक फेरी मारतो. फेरी मारल्यानंतर ती गाडी घ्यायची की नाही आपण नंतर ठरवतो. म्हणजे आधी आस्वाद घेतो, त्याचा आनंद घेतो, बघूया कसं आहे ते, आणि नंतर ठरवतो घ्यायचं की नाही. म्हणजे समीक्षा दुसरी पायरी आहे, परंतु पहिली पायरी म्हणजेच रसास्वाद घेणे. त्याच्यात चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी कोणत्या आहेत त्याचं समीक्षात्मक दृष्टीने विचार करणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे रसास्वाद घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ते इथे सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा आहे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा रसास्वाद घेताना आपण कोणता विचार, इथे आता पुस्तकाचा आपण रसास्वाद घ्यायचा आहे तर कोणत्या दृष्टीने विचार केला पाहिजे. पहिला विचार केला पाहिजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, कोणत्या प्रकाराचं वाङ्मयातलं काव्य आहे, गद्य आहे, पद्य आहे, याचा विचार पण केला पाहिजे. दुसरा, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा कोणत्या आहेत आणि त्यांचे स्वभाव कोणते आहेत, तुम्हाला आवडलेले त्याचे स्वभाव गुण, त्याचं मत ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. त्या व्यक्तिरेखा सहज आल्या आहेत की कृत्रिम नाटकी पद्धतीने ते मांडलेलं आहे ते सांगता यायला पाहिजे. नंतर चौथा मुद्दा आहे कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. त्या पुस्तकाचं कथानक कसं आहे, आकर्षक आहे का, उत्कंठ वाढवणारं आहे की काय, ते सांगता यायला पाहिजे. पाचवं, काव्यसंग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य कशातून जाणवते ते मांडता यायला पाहिजे.
सहा मुद्दा आहे आस्वाद घेण्याचा, रसास्वादाचा. लेखनाची किंवा लेखकाची भाषाशैली कशी आहे ते आपण मांडलं पाहिजे रसास्वाद घेताना. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का ते मांडता यायला पाहिजे. आणि 8वा मुद्दा आहे पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. ह्या प्रश्नांच्या आधारे आपण आपले विचार मांडणे म्हणजेच त्या साहित्यकृतीचा, त्या पुस्तकाचा रसास्वाद घेणे असं म्हटलं जातं. तर ठीक आहे, आपण आता या ठिकाणी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्यकृतीचा अशाच प्रकारे रसास्वाद घ्यायचा आहे. आणि गिरिजा कीर यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, कोणकोणत्या विभागामध्ये साहित्य लेखन केलं, त्यांचा गाढा अभ्यास किती होता ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर गिरिजा कीरांच्या साहित्यकृतीचा अभ्यास घेण्यापूर्वी गिरिजा कीरांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. गिरिजा कीर यांचं आयुष्य हे सुमारे 85 वर्ष ते जगल्या. गेल्या वर्षीच 2019 रोजी साली त्यांचं दुःखद निधन झालं. आणि 85 वर्ष जगलेल्या गिरिजा कीर यांनी आपल्या आयुष्यामध्ये सुमारे 85-86 पुस्तकं लिहिली. म्हणजे इतकं विपुल प्रमाणात विविध विषयावर त्यांनी लेखन केलं. आणि त्यांचं लेखनाचं वैशिष्ट्य आहे, डॉक्टर विजय वाड सांगतात की तोचपणा त्यांच्या लेखनामध्ये कधीच आढळला नाही. आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी साहित्यकृती लेखन केलं ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी बघा, गिरिजा कीर यांनी जे साहित्य लेखन केलं त्यामध्ये काही महत्त्वाचे साहित्यकृती आपण या ठिकाणी पाहू, ज्यामध्ये तू सावित्री हो, त्याचबरोबर चटकमटक, आळीमिळी गुपचिळी, चला उठा जागे व्हा, झंप्या द ग्रेट. म्हणजे बालसाहित्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणात साहित्य लेखन केलेलं आहे. झंप्या द ग्रेट, त्यानंतर फुलवणारा म्हातारा हे बालसाहित्य बघा, आणि इतर गोष्टी. त्याचबरोबर बालसाहित्याबरोबर विविध विषयाला त्याने मानवतेची किनार असलेल्या साहित्यिका, माझ्या आयुष्याची गोष्ट, गाभाऱ्यातली माणसं, अक्षर लावण्य, चंद्रलिपी, बरंच काही मनातलं, त्याचबरोबर आकाशवेध, सगळं काही तिच्याबद्दल, जगण्याची दिशा दाखवणारी वेगवेगळ्या वाटेवरची माणसं बघा, दीपगृह. त्यानंतर 26 वर्षानंतर ही एक साहित्यकृती, जन्मठेप. त्यानंतर बघा, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, माझ्या आयुष्याची गोष्ट, दवबिंदू, मनाच्या तळाशी, कथा जागर, गोष्ट सांगते ऐका. अशा प्रकारे विपुल प्रमाणात साहित्यकृती त्यांचं लेखन त्यांनी केलं. परंतु गिरिजा कीर यांच्या अशा अनेक साहित्यकृती आहेत, त्यामधील लेखिका डॉक्टर विजय वाड यांनी छायांकित किंवा अधोरेखित केलेल्या साहित्यकृतीमध्ये बालनाटिका, त्यांच्या अनेक बालनाटिका होत्या. त्यामध्ये बालसाहित्यिका म्हणून त्या सर्वात जास्त प्रसिद्धीला आल्या. त्याचबरोबर लहान मुलांसाठी त्यांनी थोर व्यक्तींची सुंदर चरित्रे लिहिली. म्हणजे चरित्र हे मोठ्या लोकांसाठी असतं किंवा जो प्रौढ वाचक आहे त्यांच्यासाठी चरित्र लेखन केलं जातं जनरली. परंतु गिरिजा कीर यांनी लहानांसाठी चरित्र, म्हणजे लहान मुलांच्या मनावरती थोरांचे संस्कार व्हावेत यासाठी थोरा मोठ्यांची चरित्र ही लहानांसाठी त्यांना समजतील, उमजतील अशा भाषेमध्ये लिहिली, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर गिरिजा कीरांनी लहान मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. लहान मुलांसाठी कथा लेखन केलं.
त्यानंतर बाल कादंबऱ्या लिहिल्या, लहान मुलांसाठी कादंबऱ्या लिहिल्या. अशा प्रकारे बाल साहित्यिका म्हणून गिरिजा कीर ह्या आपल्याला सर्वांना परिचित आहेत, प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी आपण आशय समजून घेऊया. लेखिका काय म्हणते बघा. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाई यांच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही. म्हणजे कधीच इतक्या प्रमाणात सुमारे 85 साहित्यकृती यांनी लिहिल्या तरी त्यांच्या साहित्यकृतीमध्ये तोचपणा आढळत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा गिरिजाबाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते की बाल साहित्यिक म्हटलं की जादूच्या गोष्टी, चमत्काराच्या गोष्टी, काल्पनिक गोष्टी, कल्पना विश्वातल्या गोष्टी, अशा प्रकारे साहित्य लिहित असतात बालसाहित्यिक. परंतु गिरिजा कीरांनी कधीच बालसाहित्य लिहित असताना विपुल प्रमाणात बालसाहित्य केलं, परंतु हे बालसाहित्य हे चमत्कार, अद्भुत रम्यता याच्या पलीकडे जाऊन लहान मुलांच्या दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न आणि ते प्रश्न घेऊन, बालकांच्या विश्वातले प्रश्न घेऊन, त्यांचे बालकांचे विषय घेऊन त्यांनी लेखन केलं. त्यांच्या काही बालनाटिका लेखिकामध्ये मी पाहिलं तर त्यांचं लक्ष वेधू इच्छिते. त्यामध्ये इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा हे नाटक, बालनाटक, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. म्हणजे कोणकोणते बालनाटिका आहेत त्यांच्या? तर इथं बघा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, अशा प्रकारे बालनाटिका 9 ते 12 वयोगटाच्या मुलांसाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते असं लेखिका डॉक्टर विजय वाड म्हणतात. याचं कारण काय म्हणतात त्या? कारण हा प्रांत अतिशय दुर्लक्षित अशा प्रकारचा प्रांत आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये बालनाटिका म्हणजे बालसाहित्यामध्ये बालांसाठी, छोट्या मुलांसाठी नाटकं लिहिणारा प्रांतच दुर्लक्षित आहे. बऱ्याच साहित्यिकांनी याकडे पाठ फिरवलेले आहे आणि त्यामुळे काल्पनिक, चमत्कारिक, अशा प्रकारे अद्भुत, रम्य अशा प्रकारे साहित्यकृती आजपर्यंत होत गेल्या. त्यामुळे बालनाटकं लिहिण्याचं धाडस कुणीच केलं नाही आणि त्यामुळे गिरिजा कीर यांचं साहित्यकृती ही इतरांपेक्षा वेगळी ठरते. पुण्याच्या रजनी परांजपे यांनी या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणजेच रजनी परांजपे यांनी लहान मुलांसाठी साधी सोपी जोडाक्षरं विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे गिरिजा कीर यांनी जी बालनाटकं लिहिली हीच रजनी परांजपे यांच्या या कृतीला जोड देणारे आहेत. लेखिका म्हणतात, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. या ठिकाणी एक अर्ज आहे बाप्पा ही जी बालनाटिका आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं आहेत, ते देव बाप्पाला अर्ज करत आहेत. अर्ज म्हणजे विनंती लिहित आहेत, तक्रार आहे त्यांची. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट बघा. छोट्या मुलांसाठी नाटकं कशी असावीत, कल्पनेच्या पलीकडची, मुलांच्या विश्वातील, मुलांच्या रोजच्या व्यवहारातील मुलांचे प्रश्न समोर घेऊन नाटकं लिहिण्याचं काम, बालनाटकं लिहिण्याचं काम गिरिजा कीरांनी केलेलं आहे. एक अर्ज आहे बाप्पा, सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे.
घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. छोटी मुलं, घरात मोठी माणसं असं कोणीच नाही की कामानिमित्त बाहेर गेले, छोटी मुलं विचार करत आहेत. काय करतात विचार बघा. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निगडीत असेल रे? मुलांची मीटिंग झाली, छोट्या मुलांची सभा बसली आहे आणि छोटी मुलं गणपती बाप्पाला अर्ज करत आहेत, पत्र लिहित आहेत. काय म्हणतात बघा. मुलांसाठीचा काय प्रश्न असू शकतो? काय निकडीची गोष्ट असू शकते? तर आई बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. मुलांना आई बाबा आणि शेजाऱ्यांचा राग येतो आहे. ते बॉसिंग करतात. हे करू नको, ते करू नको, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, गप्प बसायचं, आवाज करायचा, मी सांगते तेच करायचं, मी सांगतो तेच करायचं, आमचंच ऐकायचं. त्यामुळे मुलांना मोकळीक हवी आहे. त्यांना ते बॉसिंग सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मुलं बिचारी कोणाला बोलणार? जो तो त्यांच्यावर राग काढतो. तर मुलं कोणासमोर बोलणार? कुणाला आपली तक्रार करणार? मग सर्वांना वाटलं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क गणपती बाप्पा पुढे ठेवूया. आपण घरातल्या सगळ्यांची तक्रार करूया गणपती बाप्पाला. कारण सगळे आपल्या घरातली जी मोठी माणसं आहेत ती गणपती बाप्पाला घाबरतात आणि आपली तक्रार आपण गणपती बाप्पाकडेच करूया. काय गंमत आहे बघा, काय विषय आहे बघा. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. आणि मग ह्या विचाराने सगळी मुलं ते गणपती बाप्पाला प्रसन्न करायसाठी एक सामुदायिक बसून चर्चा करून एक अर्ज लिहायचं ठरवतात आणि सगळेजण सुचवतात विषय कसं लिहूया, काय लिहूया, आणि अर्जलेखन सुरू होतं. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात बघा. किती सुंदर पद्धतीने या बालनाटिकेमध्ये तक्रारी मांडल्यात. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. पहिली तक्रार, आईची ती साडी आहे ना, जी आवडीची साडी आहे शिफॉनची, ती साडी मला नेसायची आहे. एक मुलगी सांगते, ती मला मिळालीच पाहिजे. दुसरा, बर्फ का गोळा खाण्याची आझादी पाहिजे. बर्फ का गोळा मला खायला आई देत नाही, दात पिडतील किंवा सर्दी होईल म्हणून सांगते, तर मला तो बर्फ का गोळा खायला मिळालाच पाहिजे, त्याची आझादी पाहिजे. दुसऱ्या मुलाची तक्रार आहे बघा, भेळ खायला मिळायलाच हवी, भेळ खायला मिळायला पाहिजे. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. म्हणजे मुलांच्या मनातले विषय, मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडणे म्हणजे मुलांच्या मनातले प्रश्न इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. छोटे मोठे सारेच्या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण गिरिजाबाई ती लिलिया पेलतात. अशा प्रकारे गिरिजाबाईंची बाल नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी हा पूर्वार्ध आपण या ठिकाणी समाप्त करूया आणि पुढच्या भागामध्ये गिरिजाबाईंनी थोरा मोठ्यांची चरित्र जी लिहिलेली आहेत ती थोरा मोठ्यांची चरित्र लहान मुलांसाठी कशा प्रकारे मार्गदर्शक आहेत त्याचा आपण अभ्यास पुढे घेऊया. त्यानंतर गिरिजा किरांच्या कथा लहान मुलांसाठी कशा प्रकारे कथा त्यांनी लिहिल्या आहेत, आदर्शवत मार्गदर्शक ठरणाऱ्या कथा. त्यानंतर बाल कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांना घडवणारे किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आदर्शवत ठरणारे साहित्य गिरिजा किरांनी लिहिलेलं आहे. ते आपण उत्तरार्धामध्ये पाहूया. धन्यवाद.